नमस्कार मित्रांनो, आज आपण एकदम भन्नाट शेड बघणार आहोत, जिथे एकाच ठिकाणी वरच्या मजल्यावर शेळी पालन, खालच्या मजल्यावर कोंबडी पालन आणि गायीचे संगोपन केले जाते। आज आपण आलो आहोत मदनूर जिल्हा निजामाबाद तेलंगणा राज्यात प्रवीण सरांच्या गौरी गोवर्धन फार्मला भेट द्यायला। मित्रांनो, या शेडची सगळ्यात मोठी खासियत काय आहे माहिती आहे? येथे मजूर कमी लागतात। शेळ्यांची लेंडी दररोज उचलावी लागत नाही आणि शेड उंचावर असल्यामुळे हवा मोकळी नेहमी राहते। त्यामुळे अमोनियाचा वास होत नाही आणि शेळ्या आजारी पडत नाही। पावसाळ्यात सुद्धा जनावरांना ओलावा जाणवत नाही, म्हणजेच एकदम मस्त नैसर्गिक वातावरण। मित्रांनो, या शेडसाठी सरकारकडून नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत 50 लाख रुपयांची सबसिडी मंजूर झाली आहे। 50 लाख रुपयांची सबसिडी, विचार करा। शेडची क्षमता 500 शेळ्या आहे आणि 25 बोकडांची आहे। या शेड सोबत अर्धा एकरचं कंपाऊंड तयार केलेलं आहे। इथे सकाळच्या उन्हात शेळ्यांना सोडलं जातं आणि त्याच वेळेस त्यांना खाद्य दिलं जातं। कंपाऊंड मध्ये आजारी किंवा नवीन शेळ्यांसाठी वेगळं शेड आहे। नवीन शेळ्यांना 8-10 दिवस वेगळं ठेवतात, जेणेकरून इतर शेळ्यांना त्यांचा आजार होऊ नये। या शेडची लांबी 45 बाय 100 फूट आणि उंची 20 ते 22 फूट आहे। आत 15 बाय 16 फुटांचे 12 कप्पे आहे। फ्लोरिंग साठी बाभळीच्या लाकडांच्या पट्ट्या वापरल्या आहेत, ज्यांच्यामध्ये लेंडी खाली जाण्यासाठी अंतर ठेवले आहे। पाण्यासाठी 2 500 लिटरच्या टाक्या बसवल्या आहेत आणि प्रत्येक कप्प्यात पाण्यासाठी पाईपलाईन आणि टोपले दिलेले आहेत। खालील गायीच्या शेडची उंची फक्त 8 फूट आणि वरच्या शेळ्यांची शेडची उंची 12 फूट आहे। मध्यभागी पत्रे बसवले आहेत, त्यामुळे लेंडी आणि लघवी दोन्ही बाजूनी सहज गोळा करता येतात। लेंडी साधारणपणे महिन्यातून एकदा किंवा दोनदा काढली जाते। हिवाळा आणि पावसाळ्यात थंड वारा आत येऊ नये म्हणून शेडच्या बाजूला वरून 5-5 फुटाचे 3 पत्रे लावले आहेत आणि हिवाळ्यात ताडपत्री किंवा ग्रीन शीट लावली जाते, ज्यामुळे शेळ्या सुरक्षित राहतात। या फार्मवर सध्या बिटल जातीच्या शेळ्यांवर काम सुरू आहे। शेळ्यांसाठी फायबरच्या गव्हाणी वापरल्या आहेत, टिकाऊ, हलक्या आणि स्वच्छ करायला सोप्या। या शेडच्या बांधकामाचा एकूण खर्च सुमारे 38 लाख रुपये आहे। फार्मवर सुबाबोड, शेवरी, नेपियर ग्रास, दशरथ गवत या प्रकारचं हिरवं गवत आहे। सोबतच सोयाबीन, हरभरा, गव्हाचा आणि तांदळाचा भुसा साठवून ठेवला आहे। साठवणीसाठी वेगळं शेड आणि कामगारांसाठी राहण्याची सोयही आहे। मित्रांनो, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन NLM अंतर्गत आपण 100 ते 500 शेळ्यांचा प्रकल्प सुरू करू शकतो। 100 शेळ्यांच्या प्रकल्पासाठी 10 लाख रुपयांची सबसिडी मिळते। अधिक माहितीसाठी तुम्ही NLM नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता। तर मित्रांनो, ही होती गौरी गोवर्धन फार्मची खास भेट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशाच आणखी माहितीपूर्ण शेतीविषयक व्हिडिओसाठी पुढच्या व्हिडिओत भेटूया। धन्यवाद।